श्री गजानन विजय या ग्रंथावर आधारित 21 अध्यायाचे 21 व्हिडिओ या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा अध्याय 18वा. एक दिवस श्रींचे निस्सिम भक्त बापूंना काळे व 550 मंडळी पंढरीच्या वारीकरिता गेले. पंढरपूरला अलोट गर्दी असल्यामुळे बापूंना काळे यांना चंद्रभागेत आंघोळीकरिता उशीर झाला व बाकीची मंडळी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरिता निघून गेली. बापूंना काळे यांचे भगवान पांडुरंगाचे दर्शन झाले नाही म्हणून बाकीची इतर मंडळी त्यांच्यावर हसू लागली. शेवटी ते निराश झाले व सद्गुरू गजानन महाराज त्यांना म्हणाले, तू निराश होऊ नको. ज्याप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्मा हे सावता माळ्याकरिता त्यांच्या मळ्यामध्ये दर्शन द्यायला गेले होते, त्याचप्रमाणे मी तुला याच जागी भगवान विठ्ठलाचे दर्शन घडवे. व त्यानंतर सद्गुरू गजानन महाराजांनी त्यांना त्याच जागेवर समचरण करून आणि कर कटेवर ठेवून विठ्ठलाचे दर्शन घडवले. बापूंना काळे यांना विठ्ठलाचे दर्शन घडल्यावर बाकीची हसणारी मंडळी सुद्धा महाराजांना म्हणू लागली की आम्हालाही एक वेळा भगवान पांडुरंगाचे परत दर्शन घडवा. परंतु महाराज त्यांना म्हणाले की आधी तुम्ही बापूंना काळे यांच्यासारखे आपले मन निर्मळ करा, त्यानंतर तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन अवश्य होईल. या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळते की खरी भाव, भक्ती व मन स्वच्छ असल्यावर भगवान पांडुरंग स्वतः तुम्हाला तुमच्या जागेवरच दर्शन द्यायला येईल. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. जय गजानन महाराज.